नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। एक काळ असा होता की जाकीर हुसेन यांच्या कॉन्सर्टमध्ये वेगळीच गर्दी पाहायला मिळायची। प्रेक्षक त्यांच्या मोठमोठ्या संगीतकारांसोबतची जुगलबंदी पाहण्याचा आनंद लुटत असत। त्यांच्या तबला वादनाच्या कौशल्याने त्यांचे जगभर चाहते आहेत। पण 15 डिसेंबरच्या रात्री उस्ताद जाकीर हुसेन यांचं वयाच्या 73व्या वर्षी दुःखद निधन झालं अशी बातमी माध्यमांवरती आली आणि संपूर्ण कलाक्षेत्रात शोककळा पसरली। जाकीर हुसेन यांची कारकीर्द कशी होती हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। 9 मार्च 1951 साली उस्ताद अल्ला रखा यांच्या घरी पुत्ररत्न प्राप्त झाले। ते मूळचे जम्मू आणि काश्मीरचे होते। जाकीर हुसेन यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी प्राप्त करण्यापूर्वी मुंबईतील सेंट मायकल हायस्कूलमध्ये आपले प्रारंभिक शिक्षण पूर्ण केले। त्यांचा अभ्यास करत असताना त्यांनी एकाच वेळी तबल्यावरील आपल्या कौशल्याचा गौरव केला आणि त्वरित एक प्रतिभावान म्हणून ओळख मिळवली। लहानपणापासूनच संगीतात बुडालेल्या जाकीर हुसेन यांना केवळ त्यांच्या वडिलांची प्रतिभाच नव्हती, तर तबल्याच्या गुंतागुंतीच्या तालांना जगासोबत सामायिक करण्याचे त्यांचे ध्येय देखील होते। ते स्वतः एक दिग्गज तबला वादक होते, ज्यांनी सितार वादक रविशंकर यांच्यासोबत अनेक प्रतिष्ठित कामगिरी केली होती। उस्ताद जाकीर हुसेन यांना पहिल्यांदा 2009 मध्ये संगीत क्षेत्रातील ऑस्कर मानला जाणारा ग्रॅमी पुरस्कार मिळाला। त्यावेळी त्यांना ग्लोबल ड्रम प्रोजेक्टसाठी पुरस्कार देण्यात आला होता। हुसेन यांनी यासाठी मिकी हार्ट आणि जिओ नावी हिडाल्गो यांच्यासोबत एकत्र काम केले होते। भारतातील सर्वात ख्यातनाम शास्त्रीय संगीतकारांपैकी एक असलेल्या तबला वादकाला 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळाले। 2024 मध्ये झालेल्या 66व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये त्यांना 3 ग्रॅमी पुरस्कार मिळाले होते। बेस्ट कंटेम्पररी इन्स्ट्रुमेंटल अल्बम कॅटेगरीत ॲज वी स्पीक साठी, बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम कॅटेगरीमध्ये दिस मोमेंट आणि बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स कॅटेगरीमध्ये पश्तो साठी त्यांना हे पुरस्कार मिळाले आहेत।